नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक मस्के सर. माझ्या मस्के सर चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 4थी साठी जे प्रश्नपत्रिकेचे एक जे सिरीज सुरुवात केलेली आहे, त्या सिरीजमधला ही तिसरी प्रश्नपत्रिका या ठिकाणी मी तुमच्यासमोर सादर करणार आहे. ज्यामध्ये आपण मराठी आणि गणित या विषयाच्या 75 प्रश्नांचा आदर्श उत्तरासहित आढावा या ठिकाणी घेणार आहोत. तर याची जी पहिली प्रश्नपत्रिका आहे, ती पहिली प्रश्नपत्रिका तुम्हाला आपल्या व्हिडिओ चॅनलवरती मिळूनच जाईल. तर आजच्या या ठिकाणी व्हिडिओला आपण या ठिकाणी सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1 ते 3 साठी हा उतारा आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. हा उतारा वाचून याच्यावर आधारित असलेल्या 3 प्रश्नांची उत्तर या ठिकाणी आपल्याला शोधायचे. तर पहिला प्रश्न आहे, आपली चूक कोणती होती? तर आपली चूक कोणती होते? तर हा उतारा अतिशय काळजीपूर्वक वाचल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की आपली चूक आपल्याला कळत नाही, हीच आपली चूक होते. तर आपल्या चुका आपल्याला कळत नाहीत, हीच आपली चूक होते. प्रश्न क्रमांक 2, आरशाची तुलना कोणाशी केलेली आहे? म्हणजे या ठिकाणी आरशाची तुलना कोणाशी केलेली आहे? तर निंदकाशी केलेली आहे. कोणासोबत? निंदकासोबत. म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात ना, की जसे निंदकाचे घर असावे शेजारी. आपले निंदक आपल्या चुका दाखवून एका अर्थाने आपल्याला मदतच करतात. प्रश्न क्रमांक 3, तुकारामांना काय वाटत असते? तुकारामांना काय वाटत असते? तर तुकारामांना आपले दोष दाखविणारा त्यांना आपल्या जवळचा वाटत असतो. म्हणजे बघा, चुका दाखवणारा माणूस आपल्याला जवळ असावा असे त्यांना वाटते. आता प्रश्न क्रमांक 4 ते 6 साठी आपल्याला ही कविता दिलेली आहे आणि कवितेच्या आधारे आपल्याला काय करायचंय? तर हे 3 प्रश्न आहेत. त्या 3 प्रश्नाचे उत्तर या ठिकाणी आपल्याला लिहिणं अपेक्षित आहे. तर पहा, दिवा काय करतो? दिवा काय करतो? तर बघा, सतत कार्य करा. काय शिकवतो? सतत तेवत राहा. अंधार घालून प्रकाश द्या. ज्योतीने ज्योत उजळा. तर अतिशय काळजीपूर्वक तुम्ही याचं वाचन केलं तर लक्षात येईल की अंधार घालून सारा प्रकाश द्यायला हवा. म्हणजे काय करतो? तर अंधार घालून प्रकाश द्या असं आव्हान आपल्याला करतो. प्रश्न क्रमांक 5, खऱ्या अर्थाने कोण जगतो? खऱ्या अर्थाने कोण जगतो? जो श्रीमंत असतो, जो प्रेमळ असतो, जो कष्टाळू असतो, जो इतरांसाठी जगतो. म्हणजे बघा, इतरांसाठी जगतो जगात तोच खरा जगतो. म्हणजेच पर्याय क्रमांक 4. चिमणी तुम्हाला काय सांगते? चिमणी तुम्हाला काय सांगते? आनंदाने चिवचिव करा, खुश करा, सतत उडत राहा, गोड गाणी गाऊन सर्वांना खुश करा. बघा, काय सांगते चिमणी तुम्हाला? खुश करा सर्वांना, गाऊन गोड गाणी. म्हणजेच पर्याय क्रमांक किती? 4. व पुढच्या प्रश्नाकडे, संत रामदासांची भावना प्रेमळ होती. या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात कोणती? प्रेमळ भावना. प्रेमळ काय आहे? तर हे विशेषण आहे. विशेषण काय करते? तर नामाबद्दल अधिक विशेष माहिती आपल्याला सांगते. पुढे बघा, माझ्याजवळील काही रुपये मी त्याला दिले. या वाक्यात एकूण किती सर्वनामे आले? तर हा कार्यात्मक व्याकरणाचा प्रश्न थोडासा काळजीपूर्वक वाचणं आपल्याला गरजेचे आहे. तर मी आणि त्याला अशा प्रकारची 2 सर्वनामे या ठिकाणी आलेली आहे. प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी भविष्यकाळी वाक्य कोणते? सूर्य उगवला, सूर्य थोड्या वेळाने उगवेल, सूर्य उगवतो. सर्व पर्याय बरोबर. तर सूर्य थोड्या वेळाने उगवेल म्हणजे भविष्यात क्रिया होणार आहे. प्रश्न क्रमांक 10, मी वर्गातील मुलांना विचारले. या वाक्यातील विधेय भाग सांगा. आता प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये उद्देश आणि विधेय भागावरती एक प्रश्न असणारच आहे, बरोबर? अशा प्रकारचा प्रश्न सोडवताना आपल्याला काय करायचे? तर अशा प्रकारचा प्रश्न सोडवताना पहिल्यांदा आपल्याला वाक्यातला उद्देश विभाग ओळखायचा आहे आणि उद्देश विभाग जो असतो तो सोडल्यानंतर जो काही भाग उरतो तो आपला विधेय असतो. म्हणजे पहिल्यांदा बघा, मी वर्गातील मुलांना विचारले. विचारणारा कोण? मी. म्हणजे मी हा काय? उद्देश आहे. आणि आता हा जो उर्वरित भाग आहे तो काय? विधेय आहे. म्हणजे काय? वर्गातील मुलांना विचारले. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 11 ते 12 साठी आपल्याला काय? तर हा संवाद वाचायचा आणि त्या संवादावर आधारित आपल्याला काय करायचंय? तर खाली काही प्रश्न दिले त्या प्रश्नाची उत्तर आपल्याला विचारायचे आहेत. तर बासरीचा स्वभाव कसा आहे? तर काळजीपूर्वक वाचल्यानंतर लक्षात येईल की बासरी ही एक मुलगी आहे. तिचा स्वभाव कसा आहे? तर आज्ञाधारक आहे. बासरीच्या आईचे नाव काय होते? तर हा उतारा बघा, सिंधुताई प्रामाणिक दिसते हो तुमची मुलगी. म्हणजेच बासरीच्या आईचे नाव आहे सिंधुताई. त्याच्यानंतर हा संवाद कोठे घडला? तर बघा,
दारावर आलेल्या भाजीवालीकडून शांताबाईंनी भाजी घेतली. तर कुठं? तर शांताबाईच्या दारात. प्रश्न क्रमांक 14. 14वे रत्न दाखवणे म्हणजे वाक्यप्रचार आहे. तर खूप मार देणे असा त्याचा अर्थ होतो. 15. पाचामुखी परमेश्वर या म्हणीचा अर्थ खालीपैकी कोणता? तर बहुसंख्य लोक जे म्हणतील ते खरे मानणं म्हणजे जे पंच असतात त्यांच्या मताला या ठिकाणी प्राधान्य दिलं जातं. प्रश्न क्रमांक 16. पुढीलपैकी योग्य जोडी कोणती? महात्मा रवींद्रनाथ टागोर ही चुकीची आहे. स्वातंत्र्यवीर दादाभाई नौरोजी ही पण चुकीची आहे. तर कर्मवीर पंडित नेहरू ही पण चुकीची आहे. तर बरोबर कोणती आहे? तर पर्याय क्रमांक 3 लोकशाहीर. अण्णाभाऊ साठेंना आपण काय म्हणतो? तर लोकशाहीर असं म्हणतो. पुढीलपैकी चुकीची जोडी कोणती? पंखांची सळसळ, नृत्याचा थैथयाट, ढोलक्याची ढुमढुम आणि सापाची फुसफुस. यातली जी एक जोडी आहे ती एक जोडी कशी आहे? चुकीची आहे. ती चुकीची म्हणजे कोणती? हा नृत्याचा थैथयाट. पुढं 18 ते 20 खाली एक सुसंगत परिच्छेदाची वाक्य दिली आहेत. योग्य पर्याय निवडून परिच्छेदातील वाक्य पूर्ण करण्यासाठी त्याचा योग्य क्रमांक निवडा. आता हे 18, 19, 20 म्हणजे हे तिन्ही वाक्य एकमेकावर आधारित असतील ना. तर जसं 18 एक टिंब टिंब मुंगी नदीवर पाणी पित होती. तर मुंगी कशी? लहानशी मुंगी. पाणी पिता पिता तिचा पाय डॅडॅश टिंब टिंब आणि ती नदीत पडली तर पाय घसरला. सुसंगत आहे ना, तिन्ही कसे आहेत? सुसंगत, एकमेकासोबत संबंध आहे यांचा. 20 मुंगी वाहून चाललेली होती हे पाहून चिमणीने झाडाचे एक पान तोडले आणि ते नदीत सोडले. तर अशा प्रकारे हे सुसंगत 3 प्रश्न. प्रश्न क्रमांक 21 चांगदेव पासष्टी हा ग्रंथ पुढीलपैकी कोणत्या संतांनी लिहिला? तर चांगदेव पासष्टी लिहिले संत ज्ञानेश्वरांनी. प्रश्न क्रमांक 22 सरकारी कर भरण्यासाठी देशातील लोकांचे कर पुढे सरसावले पाहिजेत. या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा नेमका अर्थ. कर म्हणजे काय? तर सरकारी पैसे, ज्याला आपण टॅक्स असं म्हणतो आपल्या आत्ताच्या भाषेमध्ये. नरेंद्र विश्वनाथ दत्त हे पूर्ण नाव खालीपैकी कोणाचे टोपण नाव आहे? तर हे स्वामी विवेकानंदाचे टोपण नाव. मुळाक्षराप्रमाणे क्रम लावल्यास खालीपैकी कोणता शब्द चौथ्या स्थानावर येईल? तर ज्याला आपण काय म्हणतो की जसं इंग्रजीमधून आपला जसा अल्फाबेटिकल ऑर्डर असतो अगदी तशाच प्रकारे हा याला आपण आकारविल्य क्रम असं म्हणतो. तर मुळाक्षराच्या क्रमाप्रमाणे लावला असतात तर आचार नंबर 1 ला येणार आहे. त्याच्यानंतर प्रचार नंबर 2 ला येणार आहे. त्याच्यानंतर विचार नंबर 3 आणि संचार नंबर 4 म्हणजे आचा क्रम जशा प्रकारे. मग या अर्थाने चौथा शब्द कोणता येईल? तर संचार. संचार सांगणारा पर्याय कोणता? तर पर्याय क्रमांक 2. 25 चुकीचा पर्याय निवडा. पशूंचा राजा सिंह, पक्ष्यांचा राजा मोर, ऋतूंचा राजा वसंत, फळांचा राजा आंबा. तर यापैकी चुकीचा पर्याय कोणता आहे? तर पक्ष्यांचा राजा मोर. आता जाऊया गणित विभागाकडे, ज्याच्यामध्ये आपण किती? तर ज्याच्यामध्ये आपण 50 प्रश्नांच्या या ठिकाणी आढावा घेणार आहोत. या 50 प्रश्नांसाठी तुम्हाला 100 गुण असणार आहे. तर बघा 50,000 किती शतक? 50,000 म्हणजे किती शतक? तर आता 1 शतक म्हणजे किती? तर 1 शतक म्हणजे 100. तर आपल्याला या 50,000ला काय करायचं या ठिकाणी? 100ने काय करायचंय? भागायचंय. आणि हा भागाकार केल्यानंतर आपल्याला उरणार किती आहे? तर 500. तुम्ही ही पद्धत घरी तुमच्या वहीवरती करून पाहू शकता हा भागाकार. आणि 500 दाखवणारा पर्याय कोणता? तर पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 27 7 अधिक 4 गुणिले 3 वजा 5 भागिले 1 ही पदावली आहे. या पदावलीला आपल्याला काय करायचे? कंचे भागू प्रमाणे सोडवायचे. पहिल्यांदा काय करूया आपण? हा गुणाकार करूया. 4 त्रिकम 12 आणि हा भागाकार करूया. 5 एक 5. बरोबर. आता ज्या क्रिया उरणार आहेत त्या क्रिया जशा आल्या तशा आपण करू शकतो, म्हणजे बेरीज किंवा वजाबाकी. बरोबर. तर या ठिकाणी आता हा 12 आणि 7 किती आले? 19 आणि 19 आणि हा हे किती आहे तिकडे? 5. 19 वजा 5 बरोबर. 19 मधून 5 गेल्यावर किती उरतात? तर 14. 14 सांगणारा पर्याय कोणता? तर पर्याय क्रमांक 4. हा प्रश्न. योगेश्वरीकडे 144 रुपये आहेत. तिच्याकडे 1, 2 व 5 रुपयांची समान संख्येत नाणी आहे. तर 2 व 5 रुपयांची एकूण नाणी किती? आता हे उदाहरण थोडंसं मोठं आहे.
ते जरा व्यवस्थित या ठिकाणी समजून घ्यावं लागेल. तर आपण काय करूया, तर योगेश्वरीकडे किती 1 रुपयाची 1x नाणी धरूया, 2 रुपयाची 2x आणि किती त्याच्यानंतर 5 ची 5x आणि सगळे मिळून नाणी किती आहेत, तर सगळे मिळून आहेत 144. म्हणजेच 1x अधिक 2x अधिक 5x म्हणजे 8x बरोबर 144 बरोबर. तर मग या ठिकाणी आपण x बरोबर 144 भागिले 8 जर केली तर आपल्याला x ची किंमत मिळून जाईल बरोबर. तर ही किंमत येईल 8 1 8 8 1 8 8 8 64 म्हणजे x ची किंमत किती आली, तर 64 आली. मग योगेश्वरीकडे 1 रुपयाची नाणी किती होती, 1x म्हणजे 1 गुणिले 18 म्हणजे ती किती रुपये झाली, म्हणजे सगळी नाणी कशी आहेत, समान आहेत. 1 ची पण नाणी समान आहेत, 2 ची पण आहेत आणि 5 ची पण समान आहेत. म्हणजे एक आता यांची किंमत बघूया. 18 नाणी 1 रुपयाची 18 नाणी म्हणजे किती रुपये झाले, 18 रुपये झाले बरोबर. त्याच्यानंतर 2 ची किती आहेत, 2x बरोबर 2 गुणिले 18 म्हणजे 18 दोन्ही हे झाले 36 रुपये बरोबर. त्याच्यानंतर 5 ची किती आहेत, 18च आहे सगळी म्हणजे 5x बरोबर म्हणजे 5 गुणिले 18 बरोबर किती, 90 बरोबर. तर आता तिन्ही 18 नाणी आपण पकडले बरोबर. तर यांची एकूण जी काही किंमत आहे म्हणजे ती 184 होती का ते पाहूया आपण. मग या ठिकाणी 1 रुपयाची 18, 2 रुपयाची किंमत किती झाली 36 आणि 5 रुपयाची झाली 90. यांची बघूया. 8 आणि 7 14ला 4 चला 1 9 3 12 1 13 किती 14 म्हणजे बरोबर आहे. तर सगळी नाणी किती आहेत, 18 आहेत. तर आपल्याला विचारलं काय, तर 2 आणि 5 रुपयांची नाणी मिळून किती, तर 2 ची किती 18 आणि 5 ची किती 18, दोन्ही किती झाले 18 18 36 बरोबर. अशा प्रकारे खालीपैकी सर्वात जास्त वजन कोणते, तर 2.25 किलोग्रॅम, 2.25 किलोग्रॅम, 1.5 किलोग्रॅम, 2.5 किलोग्रॅम म्हणजे 2.5 किलोग्रॅम हे सर्वात जास्त आहे या ठिकाणी. पुढचा हा प्रश्न जो आहे 28 क्रमांक, तो थोडा काळजीपूर्वक पाहणं गरजेचं आहे. तर आता पुढे बघा, लिटर, किलोलिटर, मिलीमीटर, डेसिलिटर या एककांचा चढता क्रम लावला तर तिसरे पद कोणते, तर पहिल्यांदा आपण काय करूया, यांचा चढता क्रम लावूया. त्याच्यानुसार पहिल्यांदा येणार आहे मिलीलिटर बरोबर. त्याच्यानंतर दुसऱ्यांदा येणार आहे डेसिलिटर, त्याच्यानंतर तिसऱ्यांदा येणार आहे लिटर आणि सर्वात शेवटी कोणतं येणार आहे, तर किलो लिटर बरोबर. तर मग आपल्याला प्रश्न काय विचारलाय की तर तिसरे पद कोणते, तिसरे पद कोणते येणार आहे, तर लिटर. लिटर सांगणारा पर्याय कोणता, तर पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 31, एका गावात 2790 पुरुष आहेत पुरुषापेक्षा 225 स्त्रिया कमी आहेत, तर त्या गावातील स्त्रियांची संख्या किती. तर या ठिकाणी आपल्याला काय करावं लागणार आहे, तर या 2790 म्हणून 225 काय करायचे, त्या ठिकाणी वजा करायचे. तर वजा केल्यानंतर उरणार काय, तर 2565 स्त्रियांची संख्या. वजाबाकी करून तुम्ही ही पडताळ करू शकता. प्रश्न क्रमांक 32, एका समभुज त्रिकोणाकृती बागेची प्रत्येक बाजू 200 मीटर आहे. या बागेभोवती 2 फेरे मारल्यास किती अंतर होईल, तर समभुज त्रिकोण म्हणजे काय हो, की ज्याच्या तिन्ही बाजू कशा आहेत हो, सारख्याच आहेत या ठिकाणी. आणि या त्रिकोणाची एक बाजू किती दिली आपल्याला, 200 मीटर म्हणजे अर्थात सगळ्या बाजू कशा असणार आहेत, 200 मीटर असणार आहेत. आता बाग ही त्रिकोणाकृती असल्यामुळे या बागेला अशी किती आपल्याला ह्या 2 फेऱ्या मारायच्यात पूर्ण बरोबर. तर अशा प्रकारे 2 फेऱ्या पूर्ण मारायच्यात म्हणजे आपल्याला परिमिती काढायची बरोबर आहे की नाही. मग परिमिती काढली तर किती, 200 400 आणि 600 म्हणजे एक चक्कर मारली तर अंतर किती होते, 600 आणि 2 चक्रचं अंतर किती, 600 गुणिले 2 म्हणजे किती, 1200 मीटर. तर 1200 मीटर सांगणारा पर्याय कोणता, पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 33, तर 5005/100 या पूर्णांकाचे दशांश पूर्णांकाचे रूप कोणते ते ओळखा. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 34, 7 सेंटीमीटर बाजू असणारे 2 चौरस एकापुढे एक ठेवले तर तयार होणाऱ्या आयताची परिमिती किती होणार आहे. तर असं काय करायचं आपल्याला, हे 7 सेंटीमीटर असणारे अशा प्रकारे समजा हा एक चौरस आहे बरोबर आणि त्याच्या पुढे हा एक ठेवला. आता चौरस होता त्याच्यामुळे याची बाजू ही 7 असणार आहे, ही 7 असणार आहे, ही 7 ही 7
पण आता त्याच्या पुढे दुसरा ठेवलेला ह्याची 7 असणार आहे आणि ह्याची 7 असणार आहे, बरोबर. तर रुंदी तर तेवढीच राहील, फक्त लांबी काय होणार, लांबी वाढेल आणि आयत तयार होईल त्याच्यापासून, बरोबर. तर लांबी किती, हे 14 आणि हे 14, बरोबर. 14 आणि 14 किती झाली, 28, आणि रुंदी 7 आणि 7 14, आणि हे किती, 28 आणि 14 किती, 42. म्हणजे त्या आयताची परिमिती किती होणार आहे, 42 सेंटीमीटर. म्हणजेच पर्याय क्रमांक 2. आता प्रश्न क्रमांक 35 बघा. तर 35 काय सांगतो, एक्स एक्स व्ही मायनस एक्स आय व्ही, म्हणजे आता एक्स एक्स व्ही म्हणजे किती, तर एक्स म्हणजे 10, पुढचे एक्स म्हणजे 20, आणि हे 25, हे किती, 25, आणि एक्स आय व्ही म्हणजे काय, तर 14, बरोबर. आता 25 मधून 14 गेले तर किती राहतील, बरोबर. 5 मधून 4 गेले 1, 2 मधून 1 गेला 1, म्हणजे किती उरले, 11. 11 सांगणारा पर्याय कोणता, तर एक्स आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 36. 100 भागिले मोठ्या कंसात आणि छोट्या कंस दिल्या, हा 7 वजा 5. पहिल्यांदा आपल्याला कंचे भागोभव प्रमाणे ही क्रिया करायची आहे. तर मग पहिल्यांदा हा छोटा कंस सोडून घ्यायचा, त्याच्यानंतर हा मोठा कंस, हा मोठा कंस, हा छोटा कंस, बरोबर. तर 7 वजा 5 किती, यांची वजाबाकी आली 2, त्याच्यानंतर हा गुणाकार करून घ्यायचा, 10 गुणिले 2 म्हणजे किती झाले, 20. आता उरलं काय आपल्याला, 100 भागिले 20, म्हणजे 100 भागिले 20 म्हणजे किती, 20 100. 5 सांगणारा पर्याय कोणता, तर पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 37. गौरांगने सकाळी 8:30 ते 11:15 पर्यंत अभ्यास केला, तर त्यांनी किती वेळ अभ्यास केला. अभ्यासाची सुरुवात किती झाली, सकाळी 8:30. 8:30 म्हणजे 8:30, आपण वेळ मोजूया, 8:30 ते 9:30 1 तास, पुन्हा 9:30 ते 10:30 2 तास, आणि 10:15 पर्यंत म्हणजे किती हो, 10:45 पर्यंत. तर हे झाले 2 तास, आणि वरचे किती, 15 मिनिटं, म्हणजे झाले 2.25 तास. 2.25 तास सांगणारा पर्याय कोणता, तर पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 38. बाजूच्या आकृतीतील छायांकित भागाचे, हा छायांकित भाग आहे, या ठिकाणी तुम्हाला कदाचित तो स्पष्ट दिसत नसेल, हा छायांकित भाग आहे संपूर्ण मधला. मग आपल्याला यासाठी काय करावं लागणार आहे, हा एक मोठा आयत आहे, या पहिल्यांदा मोठ्या आयताचे क्षेत्रफळ काढायचं. आयताचे क्षेत्रफळ म्हणजे लांबी गुणिले रुंदी, 11 गुणिले 8, म्हणजे मोठ्या आयताचे क्षेत्रफळ किती आलं, 88, आणि मधला जो छोटा भाग आहे, या छोट्या आयताचे किती, 10 गुणिले 7 म्हणजे 70. आता या मोठ्या आयताच्या क्षेत्रफळातून छोट्या आयताचं क्षेत्रफळ जर वजा केलं, तर या मधल्या छायांकित भागाचं क्षेत्रफळ आपल्याला मिळणार आहे. 8 ला 8, 8 मधून 7 गेले 1, तर किती, 18 चौरस सेंटीमीटर. तर 18 सांगणारा पर्याय कोणता, तर पर्याय क्रमांक 1. 83,065 ही संख्या अक्षरात लिहा, 83,065. तर तुम्ही पाहू शकता पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 40. 4.5/7 या अपूर्णांकात पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा अंशाधिक रूपातील अंश कोणता. क्रिया करून बघायची, किती, 4 7 28 नाही, 7 5 35 नाही, 4 5 20 नाही. तर या दोघांचा, हा 4 7 7 चोक 28, आणि 28 आणि 5 किती, 33. म्हणजे गुणाकार रूप बघायचं आपल्या, बरोबर. म्हणजे 7 ने 4 ला गुणायचं, किंवा 4 ने 7 ला, बरोबर. आणि त्याच्यामध्ये अंश काय करायचा, मिसळायचा, म्हणजे 4 गुणिले 7 अधिक 5, पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 41. 1,07,009, 1,07,009 सांगणारा पर्याय कोणता, तो पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष. 42. प्रत्येक मुलाला 250 ग्रॅम जिलेबी दिली, अशा 80 मुलांना देण्यासाठी किती किलोग्राम जिलेबी लागेल. तर प्रत्येकाला किती, 250, मुलं किती आहेत, 80, गुणाकार करून घेऊया, बरोबर. 25 200, 1020, तर किती, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, 20,000, आणि 20,000 ग्रॅम म्हणजे किती, तर 20 किलोग्रॅम. 20 किलोग्रॅम पर्याय कोणता, पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 43. बाजूच्या घड्याळात किती वाजले. तर बाजूच्या घड्याळामध्ये बघा, तास काटा बरोबर 1 आणि 2च्या मध्ये आहे, आणि मिनिट काटा बरोबर 6 वर आहे, म्हणजे 1:30 वाजलाय, पर्याय क्रमांक 1. वळूया पुढे. अतिशय सोपं उदाहरण, 48,579 अधिक 7,654 बरोबर किती. बेरीज केली तर किती होणार आहे, 56,233, म्हणजेच पर्याय क्रमांक 3. 1,001 वजा 777 किती. अतिशय साधी बेरीज वजाबाकी आहे.
तर वजाबाकी 224. 25 मेला रविवार होता, तर या महिन्यात रविवार किती आले असतील? आता बघा, हा प्रश्न मात्र आपल्याला अतिशय काळजीपूर्वक करावा लागणार आहे. तर पहिल्यांदा पाहू शकता तुम्ही 25 मेला एक रविवार. आता पुढे 7 दिवस, 25 आणि 7 किती 32. 32 तारीख तर आपल्याकडे येत नाही. मग आपण काय करूया, अलीकडे येऊया. तर अगोदरचा जो रविवार असेल तो रविवार कधी असणार आहे, तर असणार आहे तो 18 तारखेला आहे, 18 मेला असणार आहे. त्याच्या अलीकडे जर आपण गेलो तर 11 मेला एक असणार आहे, आणि पुन्हा त्याच्या अलीकडे आलो तर 7 आणि 4 11, म्हणजे 4 मेला असणार आहे. आता अलीकडे तर मागच्या महिन्यामध्ये जाईल, म्हणजे या महिन्यात रविवार किती होते, 1 2 3 4. 4 सांगणारा पर्याय कोणता, तर पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 47. 47 काय सांगतो, की हे जे चिन्ह आहे ते कोणत्या पर्यायातील रिकाम्या चौकटीत लिहिणे बरोबर ठरेल? बघा, 7 आणि 5 12, म्हणजे हे मोठ्या या ठिकाणी चालणार नाही. 3 5 15, 3 5 15 आणि 16, म्हणजे इकडच्या पेक्षा ही संख्या कशी आहे, उजवी बाजू कशी मोठी आहे, म्हणजे या ठिकाणी हे चिन्ह भरणं उचित ठरेल, म्हणजेच पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 48. 42 या संख्येचे एकूण अवयव किती? तर 42 अवयव पाहूया आपण. तर बघा, 1 2 3, त्याच्यानंतर 6, त्याच्यानंतर 7, त्याच्यानंतर 14, त्याच्यानंतर 21 आणि त्याच्यानंतर 42, बरोबर. म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8, 8 अवयव पडतात, म्हणजे किती, पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 49. एका चौरसाची परिमिती 60 सेंटीमीटर असेल तर त्या चौरसाची प्रत्येक बाजू किती सेंटीमीटर? परिमिती म्हणजे चारही बाजूंच्या लांबीची बेरीज. मग 4 बाजू आपल्याला 60 ला काय करायचे, 15 ने भागायचे, तर किती येणार आहे, म्हणजे 60 ला जर आपण 4 ने भागलं तर किती येईल, भागाकार 15, म्हणजे प्रत्येक बाजूची लांबी किती येणार आहे, 15 सेंटीमीटर. कोणता, पर्याय क्रमांक 2. म्हणजे परिमिती म्हणजे कशी असते, 4 बाजूंच्या लांबीची बेरीज असते, म्हणून आपण त्याला 4 ने भागलं. प्रश्न क्रमांक 51. एका रांगेत 11 मुली उभ्या केल्या तर 132 मुलांच्या किती रांगा तयार होतील? तर आपल्याला या ठिकाणी काय करावं लागणार आहे, तर 132 ला या ठिकाणी आपण 11 ने काय करू, भाग देऊ. तर हा भागाकार केला तर आपला भागाकार येईल 12, म्हणजे किती रांगा तयार होतील, 12 रांगा तयार होतील. तर 12 सांगणारा पर्याय कोणता, तर पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 51. 400 ही संख्या पुढीलपैकी कोणत्या संख्येचा वर्ग आहे? तर 20 चा वर्ग किती, 400. अशा प्रश्नांना कमीत कमी वेळ लागला पाहिजे. प्रश्न क्रमांक 52. एक आंबा 3 रुपयांना, तर 1.5 डझन आंब्यास किती रुपये द्यावे लागतील? आता 1 डझन म्हणजे किती, 12, तर 1.5 डझन म्हणजे किती, 18. एक आंब्याची किंमत किती, 3, तर 18 आंब्याची किती, 18 त्रिक 54. 54 सांगणारा पर्याय कोणता, पर्याय क्रमांक 2. सोबतच्या आकृतीत रेखांकित दर्शवणारा भाग, तर या ठिकाणी स्पष्ट दिसत नाही, तर हे 2 रेखांकित भाग आहे, आणि रेखांकित भाग दाखवणारा अपूर्णांक कोणता असेल, तर 1/4. प्रश्न क्रमांक 54. तर हा जो 54 जो प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, सदरील प्रश्नपत्रिकेमध्ये हा चुकीचा आहे, त्याच्यामुळे या प्रश्नाला आपल्याला जायचं नाही. तर पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 55 कडे. सोबतच्या आकृतीतील सर्वात लहान जीवा कोणती? सर्वात लहान जीवा म्हणजे कोणती, अशी रेषा की जी वर्तुळाचे कोणते 2 टोक जोडते, बरोबर. ही झाली त्रिज्या, ही पण त्रिज्या झाली, ही तर याला तर आपल्याला काय म्हणता येणार नाही. म्हणजे सर्वात लहान जीवा कोणती, तर यर सांगणारा पर्याय कोणता, तर पर्याय क्रमांक 2. खालीपैकी सममित आकृती कोणती? सममित म्हणजे 2 भाग, बरोबर 2 भाग होणारी, पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 57. खालील आकृतीतील त्रिकोणाची परिमिती 30 सेंटीमीटर आहे, तर त्रिकोणाची कड लांबी किती? कड म्हणजे ही लांबी किती? परिमिती किती आहे? 30. परिमिती म्हणजे काय, तर त्रिकोणाच्या तिन्ही बाजूच्या लांबींची बेरीज. मग बाजू आपल्याला दिली ही 6 सेंटीमीटर, बरोबर. आता ह्या बाजूने एक आयत दिलेला आहे बघा, हा एक आयत आहे, बरोबर. या आयताची ही बाजू 15 सेंटीमीटर आहे, अर्थात मग त्रिकोणाची पण ही बाजू किती असणार आहे, 15 सेंटीमीटर असणार आहे. मग या दोन्ही बाजूंची आपण बेरीज केली तर 15 आणि 6 किती, 21 आली या दोन बाजूची, आणि परिमिती किती आहे, 30. मग ही दोन बाजूंची लांबी काय करूया, परिमितीमधून वजा केली तर आपल्याला मिळणार आहे किती, 9. म्हणजेच कडची लांबी किती असणार आहे, तर 9 सेंटीमीटर असणार आहे. प्रश्न क्रमांक 58 काय सांगतो, खालीपैकी कोणत्या आकृतीत व्यास दाखवलेला आहे असं समजायचं. तर बाकी कोणत्या, व्यास म्हणजे काय, असा रेषाखंड, असे रेषाखंड की जो वर्तुळ केंद्रामधून जातो आणि वर्तुळाचे 2 टोक जोडतो. आता ह्या तर 2 जीव आहेत,
ह्या तर त्रिज्या आहेत, ह्या पण जीवाच आहेत तिन्ही पण. मग व्यास कोणता असेल तर हे 2 व्यास या ठिकाणी आहेत. म्हणजे या आकृतीमध्ये 2 व्यास आपल्याला या ठिकाणी दाखवलेले आहेत. इथे नाही ऐवजी आहे असं समजा. प्रश्न क्रमांक 59. बाजूच्या आकृतीत सर्वात मोठा रेषाखंड कोणता? तर रेषाखंड ड. ड म्हणजे कोणता पर्याय? पर्याय क्रमांक 3. बाजूच्या आकृतीतील घड्याळाचे निरीक्षण करा. किती मिनिटानंतर 10:30 वाजतील? बघा. आता बघा, हे 9 आणि 10 म्हणजे मिनिट काटा, तास काटा बरोबर 9 वर आहे आणि मिनिट काटा बरोबर 10 वर आहे. म्हणजे 9 वाजून 10 मिनिटं झाले. तर 10:30 वाजणे 10:30 म्हणजे किती? तर 10:30 म्हणजे 10 वाजून 30 मिनिट, बरोबर. तर 10 वाजण्यासाठी आणखी किती मिनिटं शिल्लक आहेत? तर हे 60 मधून हे 10 केले तर किती राहिले? हे 50 मिनिटं, बरोबर. आणि पुन्हा 10 ते 10:30 पर्यंतचा कालावधी किती? 30 मिनिटं. आणि 50 आणि 30 मिनिटे किती? 80 मिनिटं. म्हणजे 80 मिनिटं सांगणारा पर्याय कोणता? पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 61. 61 काय सांगतो तुम्हाला? तर आपल्याला काय करायचे आहे की 3, 2, 4 या अंकापासून 3 अंकी संख्या तयार करून चढत्या क्रमाने मांडल्यास चौथ्या स्थानी कोणता अंक येईल? तर आपल्याला काय करायचे, तर या अंकापासून पहिल्यांदा संख्या तयार करायच्या आहेत. किती? जेवढ्या होतील तेवढ्या संख्या तयार करायच्या. त्याच्यानंतर चौथ्या स्थानी येणारी संख्या काय करायची आपल्याला? शोधायची. तर पहिली संख्या बघा तुम्ही, मी या ठिकाणी थोडीशी जागा असल्यामुळे या ठिकाणी मांडेल. पहिली संख्या आहे 234. दुसरी आहे 243. त्याच्यानंतर तिसरी 324, 342. त्याच्यानंतर 423. त्याच्यानंतर 432. तर विचारलं काय आपल्याला, तर चौथ्या स्थानी कोणते? 1, 2, 3, 4. 342. 342 सांगणारा पर्याय कोणता? तर पर्याय क्रमांक 3. पुढे बघा, 250 मीटर या परिमाणाचे योग्य रूप कोणते? तर 250 मीटर म्हणजे पाव किलोमीटर होते, 25,000 सेंटीमीटर सुद्धा होते आणि पर्याय 1 व 2 सुद्धा होते. तर अयोग्य रूप कोणते आहे? तर पर्याय क्रमांक 4. म्हणजे आपल्याला 250 मीटरला 25 सेंटीमीटर म्हणता येणार नाही, तर काय म्हणावं लागेल? 25,000 सेंटीमीटर. कारण 1 मीटर म्हणजे किती? तर 100 सेंटीमीटर. प्रश्न क्रमांक 63. खालीपैकी कोणत्या खंडीपासून निश्चित घन आकृती मिळू शकेल? तर आकृतीचं बारीकीने निरीक्षण केल्यास आकृतीच्या 1 क्रमांकापासून आपल्याला एक निश्चित घन या ठिकाणी मिळू शकेल. प्रश्न क्रमांक 64. साधी वजाबाकी आहे त्या ठिकाणी. 48,279 मधून 3,999 आपल्याला वजा करायचे, तर आपल्याला वजाबाकी मिळणार आहे 44,280. म्हणजेच पर्याय क्रमांक 2. 147 गुणिले 17 या गुणाकाराच्या उत्तरातील 1000 स्थानचा अंक कोणता? तर पहिल्यांदा हा आपल्याला गुणाकार अतिशय काळजीपूर्वक करावा लागणार आहे आणि तो गुणाकार येणार आहे 2499. आणि आपल्याला विचारले काय, तर 1000 स्थानचा अंक कोणता? एकक, दशक, शतक, हजार. 1000 स्थानी किती आहेत? 2 अंक. 2 सांगणारा पर्याय कोणता? पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 66. 4 मीटर बाजू असणारे 7 चौरसाकृती टेबल एकमेकांना जोडून किती लांबीचा टेबल तयार होईल? तर 4 मीटर बाजू असणारे 7 चौरसाकृती टेबल ठेवले तर 4 7 किती? 28. त्या टेबलाची बाजू किती होणार आहे? 28 मीटर. म्हणजेच पर्याय क्रमांक हे अशा प्रकारे जर आपण ठेवलं, हे असे, बरोबर. प्रश्न क्रमांक 67. 10 मीटर बाजू असणाऱ्या चौरसाकृती खोलीत 1 मीटर बाजू असलेल्या किती चौरसाकृती फरशा मिळतील? तर ही फरशाची संख्या बसवण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला त्या चौरसाकृती खोलीचं क्षेत्रफळ काढायचे आणि चौरसाचं क्षेत्रफळ म्हणजे बाजूचा वर्ग 10. बाजूचा वर्ग, बाजू किती आहे? 10. तर 10चा वर्ग किती? 100, बरोबर. म्हणजे खोलीचं क्षेत्रफळ किती आलं? 100 चौरस मीटर. आणि आता फरशीचं किती? 1 मीटर. 1 चा वर्ग बरोबर 1 म्हणजे 1 मीटर. म्हणजे फरशीचं क्षेत्रफळ देखील 1 चौरस मीटर आलं. तर आपल्याला हे लागणाऱ्या फरशांची संख्या बसवण्यासाठी काय करावं लागणार आहे? तर या खोलीच्या क्षेत्रफळाला या फरशीच्या क्षेत्रफळानं आपल्याला काय करावं लागणार आहे? भागावं लागणार आहे. अर्थात 100ला जर आपण 1 न भागलं या ठिकाणी, तर आपला भागाकार किती येणार आहे? 100. म्हणजे किती फरशा लागणार आहेत? 100 फरशा. तर प्रश्न क्रमांक पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 68 बघा या ठिकाणी. नीरज कारभार यांनी 50,000 रुपयापैकी म्हणजे त्याच्याकडे 50,000 रुपये होते. 17,350 रुपयांचा फ्रीज घेतला
10,480 रुपयांचा टीव्ही घेतला तर त्याच्याजवळ किती रुपये शिल्लक राहिले. तर पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल, त्याचा जो काही खर्च झालाय तो खर्च आपल्याला या ठिकाणी म्हणजे फ्रीज आणि टीव्ही साठी त्याला एकूण किती रुपये लागलेले आहेत. तर फ्रीज आणि टीव्ही साठी त्याला लागलेले आहेत 27,830 रुपये, बरोबर. हे ह्या दोन जर बेरजा आपण या ठिकाणी केल्या आणि हे जे 27,830 रुपये आहेत ते आपल्याला कशातून वजा करावं लागणार आहे, ते 50,000 रुपयामधून, बरोबर. आणि 27,830 रुपये कसे आले, तर हा फ्रीजला लागणारे पैसे आणि टीव्ही या दोघांचा जो खर्च आहे तो दोघांचा खर्च आपण जर या एकूण रकमेतून वजा केला तर आपल्याला जी काही शिल्लक रक्कम आहे ती शिल्लक रक्कम मिळणार आहे 22,170 रुपये, म्हणजेच पर्याय क्रमांक 4. 19/5 या अपूर्णांकाची पूर्णांक पूर्णांकातील रूपांतर कोणते. तर पाहूया. 5 त्रिक 15, 15 आणि 4 19, 19/5 म्हणजे पुढे आपल्याला द्यायची गरजच नाही. पूर्णांक अंशाधिक अपूर्णांकाचं रूपांतर पूर्णांक अपूर्णांकामध्ये या ठिकाणी केलेलं आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने 8 रुपयाप्रमाणे 35 विद्यार्थ्यांनी पैसे जमवले. या वर्गणीतून 14 रुपये डझन दराने किती केळी येतील. पहिल्यांदा वर्गणी किती झाली ते बघूया आपण. म्हणजे एका विद्यार्थ्याला 8 रुपये, तर 35 विद्यार्थ्याला किती, 35 गुणिले 8, 8 पंचे 40, 8 4, 8 त्रिक 24, 24 आणि 4 28, म्हणजे किती एकूण रक्कम जमा झाली 280. तर आपल्याला काय किती 14 दराने किती डझन आपल्याला केळी घेते. तर पहिलं आपण काय करू, याला 14ने या ठिकाणी भागलं तर 14 दोन्ही 28, 14 0 0 म्हणजे 20 डझन केळी घेता येतील. पर्याय क्रमांक 1. शेवटचे 5 प्रश्न पदावली आहे या ठिकाणी. तर पदावली काय सांगते की 20 वजा 15 अधिक 3 गुणिले 1 कंचे भागोबीप्रमाणे पहिल्यांदा हा गुणाकार आपल्याला करावा लागेल. हा गुणाकाराला 3. आता जी क्रिया जशी असेल तशी आपण करू शकतो. म्हणजे आता बघा, आता पदावली कशा प्रकारे तयार झाली. 20 वजा 15 अधिक 3. आता 20 मधून 15 काढले किती आले 5, बरोबर. अधिक 3 बरोबर किती 8. 8 सांगणारा पर्याय कोणता, पर्याय क्रमांक 3. पुढे बघा 72. दोन वर्तुळांची त्रिज्या समान असल्यास त्या वर्तुळातील सर्वात मोठ्या जीवेच्या लांबीतील फरक किती. आता त्रिज्या समान आहे याचा अर्थ जीवा सुद्धा कशी असणार आहे, समान. जीवा म्हणजे कोणती, आता वर्तुळाची सर्वात मोठी जीवा कोणती, तर वर्तुळाचा व्यास म्हणजे वर्तुळाची सर्वात मोठी जीवा. आता आणि जर त्रिज्या जर समान असेल तर व्यास कसा आहे, समानच असणार आहे. म्हणजे त्यांच्या लांबीतील फरक कसा असणार आहे, तर 0 सेंटीमीटर असणार आहे. प्रश्न क्रमांक 73. आता 73 काय, बाजूच्या आकृतीतील कोणते 3 बिंदू जोडल्यास निश्चितपणे किती त्रिकोण तयार होतील. तर आपण त्रिकोण करूया. पहिला त्रिकोण होणार आहे अ ब क, त्रिकोण अ ब क. दुसरा होणार आहे त्रिकोण अ ब ड. तिसरा होणार आहे त्रिकोण अ क ड आणि चौथा त्रिकोण होणार आहे ब क ड. तुम्ही व्हेरीफाय करू शकता. म्हणजे असे एकूण किती त्रिकोण होणार आहेत, तर असे 4 त्रिकोण. 4 त्रिकोण सांगणारा पर्याय कोणता, तर पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 74. यापैकी कोणत्या मोठ्यात मोठ्या संख्येने 72ला निशेष भाग जाईल. तर कोणत्याही संख्येला स्वतः त्या संख्येने भाग जातो. म्हणजे 72चा सर्वात मोठा विभाजक कोणता, तर 72च असणार आहे. प्रश्न क्रमांक 75 आणि शेवटचा काय सांगतो की स्टार जे दिलेले आहे, स्टारच्या ठिकाणी कोणता अंक टाकल्यास 9ने निश्चयच भाग जातो. तर आपल्याला या ठिकाणी विभाज्यतेची कसोटी वापरावी लागणार आहे. आता विभाज्यतेची कसोटी काय सांगते 9ची, तर संख्येतील अंकांचे बेरजेला जर 9ने भाग जात असेल तर ती संपूर्ण संख्या 9ने विभाज्य असते. मग या अंकांची बेरीज किती आहे, 7 आणि 5 12, 12 आणि 7 19. तर 19 मध्ये आपण जर किती टाकले, 8 टाकले तर त्यांची बेरीज किती येणार आहे, 27. आणि 27 ही संख्या 9ने विभाज्य आहे. म्हणजेच आपण या ठिकाणी 8 म्हणजे संख्या काय तयार होईल, 7578, बरोबर. 7 आणि 5 12, 12 आणि 7 19 आणि 19 आणि 8 किती झाले 27. 27 ला 9 त्रिक 27 म्हणजे ही पूर्ण संख्या 9ने विभाज्य आहे. पर्याय क्रमांक 3. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण या सिरीज मधल्या तिसऱ्या प्रश्नपत्रिकेचा या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे आढावा घेतला आहे. तर या ठिकाणी जर तुम्हाला माझे स्पष्टीकरण जर कुठे चुकीचं वाटत असेल किंवा एखादा प्रश्न जर चुकीचा असेल तर कृपया कमेंट बॉक्समध्ये त्या प्रश्नाचा क्रमांक सांगायला विसरू नका. आणि तुम्हाला हे स्पष्टीकरण आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये निश्चितच कळवा.